रवी मार्शेटवार यांनी नैसर्गिक तंत्रानं आंबा बागेची निगा राखण्यास सुरुवात केल्यानं त्यांच्या वार्षिक व्यवस्थापन खर्चात 30,000ची बचत झाली। तसंच पाणी वापरात देखील 40% बचत झाली। रवी भाऊ आपल्या आंबा बागेचं नैसर्गिक पद्धतीनं एका देशी गाईच्या मदतीनं कसं व्यवस्थापन करता ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। यांच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि माझ्या शेतामध्ये जे काही आंब्याची झाडं आहेत या आंब्यांच्या झाडांना मी एका देशी गाय मी माझ्या ग्रुपमध्ये देशी गाय घेतलेली आहे, गीर जातीची गाय, आणि त्या गाईचं मी रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र धरतो आणि जमा करतो ड्रममध्ये, आणि ह्या गोमूत्राचा पासून शेणापासून आणि गुळ अशा 5-6 पदार्थांचा उपयोग करून मी जीवामृत तयार करतो। 200 लिटरची एक पाण्याची टाकी, अशा माझ्याकडे अनेक टाक्या आहेत शेतामध्ये ठेवलेल्या। मी जीवामृत तयार करतो। 200 लिटर पाणी, 2 टोपले प्युअर गावरानी गाईचं पूर्ण खांदा असलेल्या गावरानी देशी गाईचं शेण, नंतर पूर्ण खांदा असलेल्या देशी गाईचं 1 टोपलभर म्हणजे 10 लिटर गोमूत्र, 1 किलो गूळ, त्याच्यानंतर मग भरड धान्य 1 किलो, अशा प्रकारचे मी 5-6 प्रकारचे पदार्थ वापरतो आणि 3 दिवस ते सडवतो। आणि नंतर मग प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये 20-20 लिटर 40-40 लिटर झाडाचा घेरा पाहून त्या झाडाचं वय बघून मी ह्या सगळ्या जीवामृताचा उपयोग मागील वर्षी आणि ह्या वर्षी केलेला आहे। आणि माझ्या एक लक्षात आलेलं आहे की ह्या जीवामृताच्या उपयोगामुळं माझ्या शेतामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात घेण्याजोगा आहे की माझ्या शेतामध्ये कुठेही तुम्ही बघाल तर सर्वत्र तणकट जे आहे त्या तणकटाचं मी बायोमल्चिंग करत राहतो झाडाच्या बुडामध्ये। त्याच्यानंतर माझ्या शेतामध्ये वायगावच्या हळदीचं मी सेंद्रिय उत्पादन घेत असतो दरवर्षी। तर वायगावची जी हळद आहे, वरचे जे बायोमास जे आहे, जी पानं आहेत, हळदीला आपल्याला कापावं लागतं त्याची लाईफ सायकल पूर्ण झाल्यानंतर, तर ही जी हळद आहे वाळलेली त्याची सर्व पानं उचलून मी माझ्या शेतामध्ये 200-400 जे काही झाडांना, जेवढ्या झाडांना 1 एकरमधला पाला टाकू शकत असतो तेवढा मी पूर्ण माझ्या शेतामध्ये टाकलेला आहे। आणि अशा प्रकारे प्रत्येक आंब्याच्या झाडामध्ये बुडामध्ये मी मल्चिंग केलेलं आहे। जवळपास नाही म्हटलं तरी एक 4 आणि 4 8 6 ते 8 फुटाचं डायमीटर असलेलं, व्यास असलेलं हे मल्चिंग माझ्या शेतामध्ये तुम्हाला सर्वत्र आढळून येईल। तर याचा आणखी एक फायदा झालेला आहे की ड्रिपची जी नळी आहे ती ह्या मल्चिंगच्या खाली आहे आणि मल्चिंग केलेलं असल्यामुळं तणकट इथे माझ्या शेतामध्ये त्या झाडाच्या बुडाखाली उगवलेलं नाही आहे। जीवामृत जे टाकत होतं त्याच्यामुळं जे हिरवळीचं जे म्हणजे हिरवं जे तणकट तयार होत होतं तेही फार कमी झालं, कारण मल्चिंग झालेलं आहे। दुसरी गोष्ट की बाष्पीभवन फार माझ्या पाण्याचं इथे जे काही उपयोग होऊ लागलेला आहे ते बाष्पीभवन नाहीच्या बरोबर या मल्चिंगमुळे झालं आणि पर्यायानं पाणी कमी लागलं ह्या मल्चिंगमुळे। नंतर मग आणखी एक तिसरा फायदा असा झाला की ह्या जे काही बायोमास मी माझ्या शेतामध्ये वापरत आहे तर ह्या बायोमासमुळे काय झालं की याचं कुजून तिथेच खत तयार होतं आणि खत तयार झाल्यानंतर आपोआपच सेंद्रिय खत त्या झाडाला मिळायला लागलेलं आहे ह्या जीवामृताच्या सोबत। आणि जे जीवामृत आहे ते पण त्याच्यावरती पडायला लागलेलं आहे। शेणाचं पाणी, गोमूत्राचं पाणी पडल्यामुळं जे काही बायोमास टाकलेलं आहे त्याची सडण्याची क्रिया पण चांगल्या प्रकारे होतं आणि माझ्या जमिनीचा CN रेशो अत्यंत चांगल्या प्रकारे सुधारत आहे। हे माझ्या झाडांना येणाऱ्या फळांवरून मला अनुमान करता येईल किंवा कोणालाही गेस करता येईल। दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा रासायनिक खत टाकत होतो त्यावेळेस आंब्याची जी गोडी आहे आणि त्याच्या देठाचे जे पक्केपणा आहे तर तो रासायनिक खतापेक्षा ह्या अशा प्रकारचे जे जीवामृताचा जो उपयोग केलेला आहे तर याच्यामुळं माझ्या एक लक्षात आलं यावर्षी आता वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वत्र अत्यंत वेगवान असं 100-125 किलोमीटर ताशी वेगानं वादळ माझ्या शेतामध्ये आलं होतं आणि आमच्या पूर्ण परिसरामध्ये वाशिम जिल्ह्यात ते आलं होतं। त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या। माझ्या शेतातही जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचा आंबा त्या दिवशी 45 मिनिटाच्या वेगवान वाऱ्यामुळे, वादळामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेला आहे। तरीही माझ्या शेतामध्ये अजूनही आंब्यांच्या झाडाला इतके भरपूर फळं आहेत की हे फळं मला नक्कीच सांगावेसे वाटतात की हे फळं त्या जीवामृताच्या टॉनिकमुळं, जीवामृताच्या उपयोगामुळं, जीवामृताच्या उपयोगितेमुळं हे माझ्या झाडाला फळांचे होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे देठांची ती अत्यंत चांगली राहिलेली आहे, हे इथे मला नमूद करावंसे वाटते। तर ह्या चॅनलद्वारे मला एक सर्वांना विनंती करायची आहे महाराष्ट्रातील विषमुक्त आणि 0 बजेट नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना की त्यांनी अशा प्रकारच्या मी जे सांगतोय तशा प्रकारची प्युअर गावरानी गाय, पूर्ण खांदा असलेली, अर्धवट खांदा असलेल्या जर्सीचा कचरा अजिबात, पूर्ण खांदा असलेल्या प्युअर गावरानी ज्या गायी आहेत, ज्याला आपण बॉस इंडिकस म्हणतो, जे आपल्या देशाची जैविक संपत्ती आहे, तर अशा प्रकारची पूर्ण खांदा असलेली देशी गाय जर कोणाला विकत घेता आली कुठून तर ती त्या शेतकऱ्यांनी घ्यावी आणि त्या देशी गायचं गोमूत्र आणि शेण यांचा उपयोग करून, जीवामृताचा उपयोग करून आणि फवारण्या जीवामृताच्या करून त्यांनी अशा प्रकारे विषमुक्त शेतीचा अवलंब करावा।